यवतमाळमध्ये अंकुर सीड्सचा विक्रेता चर्चासत्र मेळावा उत्साहामध्ये संपन्न. शेतकऱ्यांच्या पसंतीचं बियाणं अंकुर विश्वासाचे प्रतीक म्हणून गेल्या अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या वतीनं यवतमाळ येथे कृषी विक्रेते यांच्याकरिता विशेष मार्गदर्शन व माहितीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचा उद्देश विक्रेत्यांना कंपनीच्या विविध बियाणे उत्पादनाबाबत सविस्तर माहिती देणे तसेच शेतकऱ्यांच्या गरजा आणि बाजारातील मागणी यावर चर्चा करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिव्यादिव्यादिपत्कारकानि कुण्डले मोतिहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रल्हाद भाऊ दुधे होते. त्यांचं स्वागत श्री महेश ठाकरे यांनी केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रल्हादराव यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा गौरव करत गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि सहकार्याच्या भावनेनं त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये कार्य केल्याचं सांगितलं. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला. अंकुर सीड्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिलीप रोडी साहेब यांचा सत्कार श्री प्रदीप भाऊ ओमनवार, श्री श्रीपाद भाऊ येरावार, श्री सुधीर भाऊ पळसकर व श्री गजूभाऊ कोशेटवार यांनी केला. अंकुर सीड्सचे डायरेक्टर श्री मकरंद सावजी साहेब यांचा सत्कार श्री आरिफ भाऊ बुधवानी यांनी केला. कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून लाभलेल्या मंजिरी मॅडम यांचं स्वागत श्री भावेश भाऊ गंडेंच्या यांनी केल्या. तर अंकुर सीड्सचे जनरल मॅनेजर अमोलजी शिरसाट यांचं स्वागत श्री शाहरुख भाऊ मकवानी यांनी केलं. या कार्यक्रमाचं आयोजन श्री अमोल शिरसाट साहेब आणि श्री महेश ठाकरे यांनी केलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री दिलीप रोडी साहेब, श्री मकरंद सावजी साहेब, सौ मंजिरी मॅडम, श्री अमोल शिरसाट साहेब यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व उपस्थित प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या 50 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिलीपजी रोडी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर अमोल शिरसाट यांनी उपस्थित विक्रेत्यांना अंकुर सीड्सच्या विविध बियाणांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच कंपनीच्या संशोधन, गुणवत्ता आणि शेतकरी हिताच्या धोरणांबद्दल देखील माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित विक्रेत्यांनी अंकुर सीड्सबाबत आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की शेतकरी दुकानामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम अंकुर सीड्सच्या बियाणांची मागणी करतात. अनेक विक्रेत्यांनी असं देखील सांगितलं की आजही जवळपास 70% अधिक शेतकरी अंकुर सीड्सच्या उत्पादनांबाबत माहिती विचारतात. कपाशी बियाणांबाबत बोलताना अंकुर 888, हरीश केशव, कीर्ती 3106 बीजी 2 तसेच 3028 बीजी 2 या वाणांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असल्याचं नमूद करण्यात आलं. तूर पिकासाठी अंकुरचे 13-7 हे बियाणे शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरत असल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर चारू या बियाणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोयाबीन बियाणांमध्ये किशोर, प्रभाकर आणि अग्रेसर RVSM 2011-35 या वाणांना शेतकरी विशेष पसंती देत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. चांगले उत्पादन, दर्जेदार गुणवत्ता आणि अधिक सरासरी उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेमुळे शेतकरी या बियाणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या माध्यमातून विक्रेते आणि कंपनी यांच्यामध्ये थेट संवाद घडून आला. तसेच आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या गरजांनुसार योग्य बियाणांची निवड आणि माहिती देण्यावर विशेष भर देण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. नमस्कार, माझं नाव अमोल शिरसाट आहे. अंकुर सीड्सचा प्रतिनिधी आहे मी. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं माझं उत्तर असं राहील की अंकुर सीड्स ही 50 वर्ष जुनी विदर्भातली कंपनी आहे जी 2 शेतकऱ्याच्या मुलांनीच चालू केली होती.
तर अंकुर सीड्सचं सगळ्या पिकांमधलं बियाणं अंकुर सीड्स बनवते, ज्याच्यामध्ये संशोधित आणि संकरित हे दोन्ही प्रकारचे बियाणं कंपनी बनवते. मुख्य पीक म्हणजे कपाशी, सोयाबीन, तूर अशा प्रकारचे ह्या विदर्भामध्ये लागणारे खरीप ह्या हंगामामध्ये लागणारे मुख्य पिकांचं बियाणं बनवते. त्याचबरोबर इतर भाजीपाला, त्याच्यानंतर कडधान्य, त्यानंतर गहू, चना हे सुद्धा बनवते. पण मी असं म्हणेल की कपाशीमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेलं, आपल्या विदर्भाच्या मातीमध्ये सूट होणारं असं कपाशीचे वाण कंपनी शेतकऱ्यांना पुरवते. जिथं आपल्या इथं कोरडवाहू शेती आहे, कमी मशागतीची शेती आहे, तर कीर्तीसारखं वाण जे शेतकऱ्यांच्या पसंतीस उरलेलं आहे, मोठ्या बोंडाचं वाण हरीश हे सुद्धा वेचायला सोपं असलेलं वाण. त्याचबरोबर 888 हे एक वाण, त्याच्यानंतर 3106 असे जे कुठलंही वाण जरी घ्या असं जर म्हटलं तरी ते शेतकऱ्यांच्या उपयुक्त असं त्याला नफा देऊन जाणारं, चांगलं उत्पन्न देऊन जाणारं वाण आहे. त्याचबरोबर सोयाबीन जर म्हटलं तर संशोधित वाण प्रभाकर जे 335 सेगमेंटमध्ये आहे. त्याचबरोबर किशोर हे एक नवीन वाण जे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी पसंती दाखवलेली आहे. त्याचबरोबर चिरीव पाण्याच्या सेगमेंटमधलं अग्रेसर हे संशोधित वाणं आमच्याकडे आहे. त्याचबरोबर तूर म्हणजे चारू हे जे समीकरण आपल्या महाराष्ट्रभर जे झालेलं आहे, तर अंकुर सीड्सची चारू हे जे वाण तुरीमधलं आहे हे सुद्धा अंकुर सीड्सच देते. 13-7 हे 150 दिवसातलं तुरीतलं वाण जे शेतकऱ्यांसाठी लवकर येणारं वाण आहे. आणि हे वाण काढल्यानंतर लवकर सोंगल्यानंतर त्याला दुसरं रब्बीचं पीक शेतकरी घेऊ शकतो. अशा प्रकारचे असंख्य संशोधित आणि संकरित वाण अंकुर सीड्स बनवते. त्याचबरोबर या कंपनीने शेतकऱ्यांची साठी जे 50 वर्षापासून सेवा दिलेली आहे, शेतकऱ्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे, असाच शेतकरी आमच्यावर विश्वास ठेवून नवीन नवीन संशोधन आम्ही करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा कपाशीमधलं एक ज्वलंत जो प्रश्न, जो गुलाबी बोंडअळीचा प्रश्न आहे, याची सुद्धा तंत्रज्ञान कंपनी देणार आहे, भविष्यामध्ये देणार आहे. आणि त्याचबरोबर नवीन सोयाबीन मधले सुद्धा वाणं अशी कंपनी देणार आहे. तर अशाच प्रकारचे असंख्य वाणं कंपनी देते. आता जेव्हापासून दुकान लावलं किंवा त्याच्या आधीपासून बघत आहे मी की अंकुरचं 651 पासून त्यावेळेसपासून अंकुरच्या वाणाची डिमांड शेतकरी प्रत्येक वेळेस करतो. मध्यंतरीच्या काळात 30-28 ची डिमांड फार प्रमाणात होती, परंतु शेतकरी जेवढ्या प्रमाणात पराठी लावतो, 50% जर त्याला कॉटन लावायचं असलं तर त्याच्यातला 20 ते 25% वाटा हा अंकुर बियाण्याचा असतो. आमच्या इकडे जेव्हापासून मी दुकान लावलं तेव्हापासून माझा जो सेल आहे त्यात अंकुर 50% मध्ये अंकुरचं वाण विकल्या जाते आणि शेतकरी अंकुरचं वाण 50% नेतो. आमच्या इकडे आधी सर्वात जास्त सेल हा 30-28चा होता. आता या 2 वर्षापासून सर्वात जास्त सेल कीर्ती आणि मागल्या वर्षीपासून 888, 3106 या वाणाचा आहे. अंकुरचं बियाणं मागते म्हणजे अंकुरचं म्हणजे कोणतं? 388, 888 कीर्ती, हरीश खूप चांगलं वाण आहे अंकुरचं. म्हणजे शेतकऱ्यासाठी ते उत्तम आहे. उत्तम आहे, हो. मोठ्या बोंडाचा आहे आणि मागणी पहिली पसंती शेतकऱ्याची त्याचीच अंकुरच्या बियाण्याबद्दल. तुमचं मत काय दादा? नाही, भाऊ लोकांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे. अंकुर विशिष्ट सगळ्याच सेगमेंटमध्ये आहे, मग ते तुरीचं असो, सोयाबीन असो, कपाशी असो. जसं आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आपण जास्तीत जास्त कापूस हा एरिया आहे, तर त्यामध्ये शेतकऱ्याची पहिल्या दुसऱ्या याच्यामध्ये मागणीमध्ये अंकुर हे बियाणं उत्तम आहे. म्हणजे आपल्या ज्या शेती आहे यवतमाळ जिल्ह्याची, या शेतीसाठी समजा बियाणं उत्तम बियाणं कोणतं आहे? विदर्भासाठी अंकुर आणि राशी ह्या अशा 2-3 कंपन्या कंपन्या. चांगल्या काम करत आहेत कपाशी वाणामध्ये. बाकी फील्ड क्रॉपमध्ये अंकुरच्या वाणाला चॅलेंज नाही आहे. त्याचं सोयाबीन असो, तुरी असो, आज तुरीलाही जे काही भाव आहे मार्केटला ते अंकुरच्या चारू तुरीला चांगली मागणी आहे, चारू नावाने मागणी होते. नावाने मागणी आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो त्याचा. नवीन नवीन व्हेरायटी शेतकऱ्याला आवश्यक आहे. जी उत्पन्न चांगली देणारी व्हेरायटी आहे ती अग्रसर मागत असते. तो अंकुरची जी व्हेरायटी आहे ती आज 50 वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्यातली 30-28 झाली, जय झाली, हे एक शेतकऱ्याचं ताईत बनलेलं आहे. अंकुर बियाणं हे रविदादा काशीकर यांचं आहे आणि ते स्वतः त्याच्यावर लक्ष जास्त केंद्रित करून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न कसं होईल यावर ते नेहमी भर देत असतात. आणि त्यांची चारू तूर जी आहे अंकुरची, ती पण आज शेतकऱ्याच्या गळ्याचा ताईत बनला आहे. आणि त्याचं एक विशिष्ट म्हणजे मार्केटला भाव त्याचा या तुरीपेक्षा 400-500 रुपये
मार्केटला त्याचे रेट जास्त मिळतात, म्हणून शेतकरी लोक हे चारू तूर नावाने मागत असतात. आणि शेतकऱ्याला जे नवीन चांगलं उत्कृष्ट माल जर असलं तर तो पहिले अग्रणीत त्यांना तो पाचारण करतो आणि शेतकऱ्याला उत्पन्न जास्त कसं होईल याकडे शेतकऱ्याला जास्त लक्ष राहते. आणि अंकुर हे सगळ्याच वाहनामध्ये आज सोयाबीनमध्ये अग्रसर आहे, कपाशीमध्ये अग्रसर आहे, तुरीमध्ये अग्रसर आहे. या ठिकाणी अंकुरचं सगळ्यात जास्त मार्केट चालत आहे. शेतकऱ्याला कपाशीशिवाय पर्याय नाही, कारण या विदर्भामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं पीक होत नाही. एक कपाशी असं पीक आहे का ते काही ना काही प्रमाणात शेतकऱ्याला उत्पन्न देतात. त्याच्यामुळे कपाशीची लागण करावीच लागते.